माणसाचे विचार हे आपल्यावरती स्वतःवरती खूप मोठा प्रभाव टाकू शकतात. हेच सिद्ध करण्यासाठी फ्रान्समध्ये एक प्रयोग करण्यात आला. तो प्रयोग असा होता की फ्रान्सच्या न्यायालयाने एका कैद्याला जन्मठेपेची शिक्षा दिली. आता तसाही तो मरणारच होता. तर हीच गोष्ट मानसशास्त्रावरती जे डॉक्टर्स काम करतात त्या लोकांना पोहोचली. ही गोष्ट पोहोचतात त्यांनी फ्रान्समधल्या न्यायालयाची रीतसर परवानगी घेतली की ज्या ज्या कैद्यांना तुम्ही जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे किंवा फाशीची शिक्षा दिलेली आहे तर त्यापैकी एका कैद्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांच्यावरती काही प्रयोग करणार आहोत. अशी रीतसर परवानगी घेऊन त्यांनी एका कैद्याला न्यायालयाच्या कोठडीतलं त्यांच्या ताब्यामध्ये घेतलं. त्यानंतरनं त्या कैद्याला एका ठिकाणी ठेवण्यात आलं. त्याला जेवू खाऊन व्यवस्थित त्याची काळजी घेतली. पण कालांतराने त्या कैद्याला सांगण्यात आले की बाबा, तुझा मृत्यू फाशी न देता आम्ही तुझ्या शरीरातनं एक एक बॉटल रक्त काढणार आहोत. पहिल्यांदा तुला काय होईल, थोडंसं त्रास होईल, म्हणजे असं काय वाटणार नाही एवढं. तसं पण आपण रक्त डोनेट करतो त्यावेळेस आपल्याला एवढं काही वाटत नाही. पण त्या कैद्याच्या बाबतीत मात्र वेगळं होतं. दुसरी बॉटल काढल्यानंतर तुला थोडंसं अशक्त झाल्यासारखं वाटेल. तिसरी बॉटल काढल्यानंतर तुला काय होईल, श्वासोश्वासाचा त्रास होईल किंवा थोडंसं दमछाक किंवा इतर कोणताही त्रास व्हायला सुरुवात होईल. असं करता 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 पूर्ण शरीर तुझं काय होईल, तुझ्या शरीरातून पूर्ण बॉटल मध्ये रक्त घेण्यात येईल आणि मग काय होईल, तुझा मृत्यू. हे आता अशी गोष्ट सांगितल्यावरती कोणाचीही काय होईल, कोणालाही भीती वाटेल. आणि मग तो प्रयोगाचा दिवस ठरतो. त्या कैद्यावरती प्रयोग सुरू होतो. त्याच्या शरीरातून पहिल्यांदा एक बॉटल रक्त काढण्यात येतं. त्यानंतर दुसरं, तिसरी बॉटल, चौथी बॉटल. पण हे करत असताना दुसरी बॉटल जेव्हा सुरू होते त्यावेळेस नकळत त्याच्या बॉडीतनं रक्त न काढता दुसराच एक लाल रक्तासारखं दिसणारं एक बॉटल म्हणजे दुसरीकडे तयार ठेवून ते दुसऱ्या बाटलीमध्ये ट्रान्सफर करतात. पण त्या कैद्याला काय वाटतं की अरे हे रक्त माझंच आहे आणि माझ्या शरीरातूनच काय होतंय, त्या बाटलीमध्ये जातं आणि बाटल्या भरत चालले. आणि तो त्याप्रमाणे विचार करायला लागतो. आणि विचार करायला लागल्यानंतर त्याला जसं डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुला हा त्रास करायला म्हणजे हा त्रास सुरू होईल, तर हळूहळू ते त्याला जाणवायला लागतं. आणि जसं डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अगदी त्याचा मृत्यू होतो. हे असं का झालं असेल? कधी कधी आपल्या बाबतीत पण होतं ना. आपल्याला असं वाटतं थोडीशी आपल्या अंगात कणकण आहे, मला आजारी असल्यासारखं वाटतंय किंवा मला सर्दी होणार असं. आणि नेमका तसं त्या गोष्टी घडायला लागतात. किंवा कधी कधी काय होतं की माझीच गोष्ट सांगतो, मी जेव्हा लहान होतो त्यावेळेस मला एखादी अशी इच्छा झाली की एखादा पदार्थ मला खावा असं वाटतं. तर नेमका तोच पदार्थ मी तर मनामध्ये इच्छा प्रकट केली होती, म्हणजे नुसता विचार करत होतो. पण प्रत्यक्षात ती घरामध्ये तो पदार्थ बनवलेला देखील असतो किंवा बाबा बाहेरून खरेदी करून घेऊन येतात. असं कसं घडलं? विचार करण्यासारखी गोष्ट. त्याचबरोबर एखादं मला गाणं ऐकायची इच्छा असते मनामध्ये आणि नेमकं आजूबाजूला किंवा कोणाच्या मोबाईलच्या रिंगटोन वरती किंवा एखादा रील स्कोर करताना तेच गाणं समोर येतं. याचाच अर्थ काय आहे की विचार आहेत, एक्झिस्ट करतात. पॉझिटिव्ह विचार जर आपण केला स्वतःबद्दल तर त्याप्रमाणेच त्या गोष्टी घडायला सुरुवात होते. आता बघा ना, म्हणजे विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला, असं पेटंट त्यांच्या नावाने रजिस्टर आहे. पण तो विचार अस्तित्वात येण्या अगोदर राईट बंधूंच्या डोक्यामध्ये ही कल्पना होती, ती त्यांनी बरेचसे प्रयोग करून सत्यामध्ये उतरवली. बरोबर आहे की नाही? म्हणजे कोणतीही गोष्ट घडण्या अगोदर ती पहिल्या विचारांमध्ये घडलेली असते, त्यानंतर त्याच्यावरती बरेचसे प्रयोग केल्यानंतर ती अस्तित्वात येते. म्हणजे विचार किती महत्वाचे आहेत हे पहा. मग आता ह्याच्यामध्ये सांगण्याजोगं असं आहे की नकारात्मक विचार करण्यासाठी पण तितकीच एनर्जी खर्च होत असते आणि पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी पण तितकीच एनर्जी वेस्ट होत असते. मग जर एनर्जी जर जाणार असेल तर वाया जाण्यापेक्षा कुठेतरी चांगले विचार करण्यासाठीच जाऊ दे ना. नुसतं विचार करूनच उपयोगाचं नाहीये, तर ते विचार, ते पॉझिटिव्ह विचार इम्प्लिमेंट सुद्धा केले गेले पाहिजे.
तर त्या विचार करण्यामागचं काय आहे, बेनिफिट आहे. अदरवाईज मग ते विचार करून नुसते विचारांमध्येच राहणार असतील तर उपयोग नाहीये. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. अशीच विचार जर पुन्हा तुम्हाला हवे असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की ह्या चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर मला काहीतरी नवीन नवीन शिकायला मिळेल, तर नक्कीच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.